सुखनिधानाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच प्रेमळ संदेश आपल्याला मिळावे यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा। धन्यवाद। स्वामी म्हणत आहेत, माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ, तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर सांग। माझ्यासाठी खर्च करून तर बघ, कुबेराचे भांडार उघडले नाही तर सांग। माझ्यासाठी कटू वचने ऐकून तर बघ, तुझ्यावर कृपेचा पाऊस पाडला नाही तर सांग। माझ्याजवळ येऊन तर बघ, तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर सांग। माझी गोष्ट लोकांना सांगून तर बघ, तुला मौल्यवान बनवले नाही तर सांग। माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ, ज्ञानाचे मोती तुझ्यात नाही भरले तर सांग। मला तुझा बनवून तर बघ, तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर सांग। माझ्यासाठी दुःख काढून तर बघ, तुला कीर्तिवान नाही बनवले तर सांग। माझ्या मार्गावर चालून तर बघ, तुला शांतीदूत नाही बनवले तर सांग। तू स्वतःला समर्पित करून तर बघ, तुला हिरा नाही बनला तर सांग। माझे कीर्तन करून तर बघ, जगाचे विस्मरण करायला नाही लावले तर सांग। तू माझा बनून तर बघ, प्रत्येकास तुझा नाही बनवीन तर सांग। सगळे रस्ते बंद होतील तेव्हा हा फक्त विश्वास तर ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथूनच साथ देतो मी तुझी। असे स्वामी आपल्याला संबोधत आहेत आणि सांगत आहेत। म्हणून स्वामींवर विश्वास ठेवून नक्कीच आपण स्वामींच्या मार्गावर चालले पाहिजे। तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा स्वामी ओम, स्वामी ओम, स्वामी ओम। स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथं मार्ग शोधायची वेळ असते तिथे लोक कारण शोधत असतात। म्हणून आपण फक्त मार्ग शोधायचा असतो, स्वामी आपल्या पाठीशी असतातच। हळूहळू मिळालेल्या यशामुळे चांगले व्यक्तिमत्व घडते, तर पटकन मिळालेल्या यशामुळे अहंकार वाढतो। विचारांचं नातं इतकं घट्ट असावं की मतभेद सुद्धा हसत हसत स्वीकारता आले पाहिजेत। अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमी श्रेष्ठ असते। मग कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही। फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक असले पाहिजे। एखाद्या गोष्टीची उणीव भासल्याशिवाय तिच्या किमतीची जाणीव होत नाही, हे मात्र खरं आहे। आयुष्यात निरीक्षण करणारा कोणी असेल तर आत्मपरीक्षण आपोआप नक्कीच होत असतं। खूप कमी लोकांकडे मोजक्या शब्दात जीवनातील खूप मोठं तत्वज्ञान व्यक्त करण्याची कला असते। काय करावं हे कळेनासं झालं की नेहमी खरं बोलावं। मग एक लक्षात घ्या, जीभ ओव्हर टाईम करत असेल तर मेंदू संपावर गेला हे नक्कीच असतं। आपण एकटे पडलो याची जाणीव होण्या इतकी वेदनादायी गोष्ट कुठली नसते। आपलं आयुष्य जर फाटकं असेल तर दुसऱ्याच्या आयुष्याला ठेगळं लावून चालत नाही। मग एक गोष्ट लक्षात घ्या, जास्त प्रामाणिक वागून काही नाही मिळत। या जगात लोक खोटेपणाला मोठेपणा समजतात। म्हणून केलेल्या प्रत्येक चुकीचं स्पष्टीकरण देता आलं म्हणजे आपण चुकलोच नाही असं होत नाही। मन हे नाजूकच असतं। आयुष्यात आलेली माणसे त्याला कठोर बनवतात। मग बरं आहे, अक्षरांना कोणती जात नाही, नाहीतर शब्दांना धर्म स्वीकारावा लागला असता। पत्ता माहीत नसताना सुद्धा जबाबदारी नावाचं पत्र प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतं। आयुष्यात गर्व करू नका, कारण नशीब बदलत राहते, आरसा तो असतो। फक्त चित्र बदलत असतं। संशय अडचणींचा डोंगर निर्माण करतो, पण विश्वास असला की त्या डोंगरातून फक्त रस्ता निघत असतो। म्हणून आपण कुणावर शंका करू नये आणि संशय करू नये। फक्त विश्वास ठेवावा आणि सर्व काही स्वामी समर्थ बघून घेतील याच्यावर तुम्ही ठामपणे लक्ष द्यावे। घरासाठी घर सोडणाऱ्या माणसाला जबाबदारीचे धडे देऊ नये, आणि म्हणून त्या माणसाला माहिती असतं की किती जबाबदारीचं ओझं त्याच्या खांद्यावर असतं। मूर्ख असल्याचे सिद्ध करण्यासाठी संधी प्रत्येकाला मिळते, काही जण त्यातही घाई करतात। गर्दीत हारलेली चप्पल आणि दुनियादारीत हरवलेली माणसं पुन्हा कधीच सापडत नाही, एवढं मात्र निश्चित आहे। कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधी घाबरत नसतात। स्वामी म्हणतात, असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम बाळा भरारी ठेव। बदलेल हा तुझा एक दिवस, फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव आणि स्वतःवर विश्वास ठेव। बघ, सर्व काही शक्य आहे आणि मी अशक्य ते शक्य तुझ्यासाठी करेन, असे स्वामी आपल्याला सांगत आहेत।
मग आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे? नातं ते चांगलं असतं ज्याची सुरुवात मनापासून होते, गरजेपासून नाही. कोणीही पाहत नसताना आपलं काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा. अभ्यास करूनही न समजणारा विषय म्हणजे आपण स्वतः आहोत. ज्याची नजर वाईट त्याच्यासाठी हाच उपाय राईट आहे की आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे आणि त्याच्याबरोबर आपण कुठेही गेले नाही पाहिजे. समज कमी असेल ना, तर गैरसमज व्हायला वेळ लागत नाही. नातेवाईक हे विरोधी पक्ष नेत्यासारखे असतात. तुम्ही कितीही चांगलं काम करा, ते टीका हे करणारच. ज्ञानाने शब्द समजतात आणि अनुभवाने अर्थ समजत असतात. बुद्धिमत्तेच्या जोरावर श्रीमंत होता येतं, पण श्रीमंतीच्या जोरावर बुद्धिमान होता येत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा संघर्षाचा काळ माणसाला जगायला शिकवत असतो. स्वतःची परिस्थिती स्वतःला समजू लागली की पावले योग्य दिशेने पडत असतात. मनाची सुंदरता असली की कुठल्याही अलंकारची आणि गरज भासत नाही. 100 मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं 100 पट चांगलं असतं. आपल्या मनासारखं न वागणाऱ्या माणसांना चुकीचं समजणं हे सुद्धा आपल्या दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. निष्ठुर माणसांच्या सहवासात असलेल्या संवेदनशील माणसाला मनस्तापाचं ओझं आयुष्यभर खांद्यावर व्हावं लागतं. जग जर स्वप्नांच्या पलीकडचं पाहायचं असेल तर स्वप्न देखील जगाच्या पलीकडचे ठेवा. म्हणून तुम्ही स्वप्न मोठी ठेवली पाहिजे, कारण काही ना काहीतरी आपल्याला मिळूनच राहील एवढं मात्र खरं आहे. सुख आपण किती नावलौकिक मिळवलं यात नसून आपण किती समाधानी आयुष्य जगलो यात आहे. मैत्री एक नातं हे रक्तापलीकडचं असतं. म्हणून देवच आपल्या सोबतीला उभा राहिलेला असतो हे समजून घ्या. कारण मैत्री ही तशी हवी, निर्मळ मनाची आणि प्रेम करणारी. स्वतःच्या सोयीसाठी दुसऱ्यांची गैरसोय करणं म्हणजे हा स्वार्थ आहे एवढे समजून घ्यावे. म्हणून करून स्वामींना प्रार्थना कधीतरी पहावी. कोणताच मार्ग नसताना चिमूटभर मागितलं तर ओंजळभर स्वामी देतील. काही शिल्लक नसताना एवढं मात्र आपण समजून घेतले पाहिजे. म्हणून स्वामींची प्रार्थना कधीही तुम्ही सोडू नये. स्वामींवरचा विश्वास हा पूर्णपणे ठाम असावा. आपल्याला आपल्यापेक्षाही जास्त ओळखणारी जमात म्हणजे नातेवाईक असतात आणि त्यांच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचे नाहीये. नकार देणं ही कला असेल, पण होकार देऊन काम न करणे हीच खरी कला असते. नारद मुनी सगळीकडे जाऊ शकत नाही, म्हणून देवाने नातेवाईक तयार केले एवढं लक्षात घ्या. आयुष्यात कितीही चांगले वागा, पण कौतुक मात्र स्मशानभूमीतच होणार हे मात्र निश्चित आहे. पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं असतं. चांगल्यांनी चांगलं पाहिलं, वाईटांनी वाईट पाहिलं. ज्याचे जसे विचार त्यांनी मला तसं पाहिलं. दुसऱ्यांची धुनी धुत बसणारे लोक स्वतःचं ध्येय अधिक प्राप्त करू शकत नाही एवढं मात्र निश्चित आहे. आपलं काही केव्हाही कुणा वाचूनही न अडणं यातच नाव सुख आहे. तुम्ही माझी कामापुरती आठवण काढा, मीही तुम्हाला नावापुरता लक्षात ठेवेल. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमानित करणाऱ्या व्यक्तींना नातेवाईक असं म्हणत असतात. यशामागचे कष्ट हे फक्त यशस्वी झालेल्या व्यक्तीलाच माहिती असतात. जबाबदारी नावाचा विषय कोणत्याही शाळेत शिकवला जात नाही. तो आपण स्वतःहून शिकत असतो आणि अनुभवाने शिकत असतो. म्हणून तो विषय आपण नक्कीच अनुभवाने शिकला पाहिजे आणि अनुभव घेऊनच आपण बऱ्याचशा गोष्टी शिकू शकतो. आणि आपल्या जीवनामध्ये कष्ट फार आपल्याला करावे लागतील, म्हणून आपण कष्ट करण्यासाठी तयारी केली पाहिजे. रस्ता असो किंवा आयुष्य, लोक फक्त एकमेकांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून रक्ताचं नातं ही फिकं पडतं तिथे पैसा महत्वाचा झाल्यावर. म्हणून पैशाच्या मागे जितकं बी धावू नका की तुम्ही माणसं गमावून द्याल. कधी कधी असं वाटतं कशाला आलं शहाणपण, त्यापेक्षा खूप छान होतं आपलं बालपण आणि लहानपण. निरागस मन आणि निर्मळ मन होतं त्यावेळेस, आणि आता नुसताच गर्व आणि नुसतीच फुगिरी. कल्पनेच्या जगात सत्याची ठेस लागली की माणूस वास्तविक जगात येऊन पडतो. अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान जागा होत नाही एवढं मात्र निश्चित आहे. संस्काराची शिदोरी सोबत असली की विचारांची ज्योत चमकत राहते. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. आयुष्याच्या तराजूत अनुभवाचं वजन नेहमी जास्तच असतं. आपल्या कर्तव्याचं ओझं उचलता आलं
की जबाबदारीची व्याख्याही आपोआप आपल्याला समजत जाते. विचारांची उंची वाढवायची असेल तर पुस्तकांची भिंत मोठी असावी लागते, जे आजकाल उभारणे बंदच झाले आहे. तू मला आवडली हा एक योगायोग होता, पण तू मला अजून आवडतेस हे प्रेम आहे. आणि हेच प्रेम आपण स्वामींसोबत टिकून ठेवले पाहिजे आणि स्वामींवर आपण पूर्णतः प्रेम केले पाहिजे आणि मनापासून गेले पाहिजे. स्वामीच तुम्हाला तारतील आणि स्वामी तुम्हाला सर्व काही देतील. फक्त त्यांच्यावरचा विश्वास कधी डगमगू देऊ नका आणि कमी होऊ देऊ नका, एवढं मात्र निश्चित आहे. स्वामी भक्तांनो, आपल्या कर्तव्याचं ओझं उचलता आलं की जबाबदारीची व्याख्याही आपोआप समजत जाते. विचारांची तुमची उंची वाढली असेल ना, तर मग तुमचे विचारही मोठे होत जातात आणि सर्व काही तुम्हाला समजत जाते. आपल्या वयापेक्षा मोठ्या व्यक्तीबरोबर मैत्री करा. अनुभव न घेता ही आयुष्यात खूप काही शिकायला नक्कीच मिळेल. मग योग्य वेळी न मिळणाऱ्या आवडत्या गोष्टी कालांतराने पटणाऱ्या गोष्टींच्या यादीत सापडतात. खूप जास्त अडथळे येऊ लागले की समजावं आपण यशाच्या अगदीच जवळ आहोत. आयुष्यात जर खुश राहायचं असेल तर हसण्याचं कारण शोधत राहा आणि हसत राहा. तुम्हाला हसवायला कोणीच येणार नाही, तुम्हाला स्वतःलाच हसवायला लागेल. कुटुंब म्हणजे केवळ रक्ताचे नाते नाही, तुम्हाला गरज असताना आधारासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब आहे. शांत मुलं नेहमी आतून तुटलेली असतात, काही प्रेमामुळे तर काही जबाबदाऱ्यांमुळे. काही नाती भाड्याच्या घरासारखी असतात, कितीही जपा आणि कधी ती आपलीच होत नाही. मी पण वेळासारखा आहे, कदर नाही करणाऱ्याला पण भेटत नाही. आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशी लढाई करतो त्याला कुणीही हरू शकत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो. आणि शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो. लोक एकच प्रश्न विचारतात, जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा. त्यामुळं ह्या मुलांच्या आयुष्यात भरपूर काही लोड, टेन्शन, भरपूर काही गोष्टी असतात आणि त्यांना संकट येत असतात. फक्त त्यात तुम्ही खचून न जाता खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. दुसऱ्याच्या अडचणीत धावणारा स्वतःच्या अडचणीत मात्र एकटाच पळत असतो, एवढं मात्र निश्चित आहे. कर्म चांगली देखील असली की पत्रिकेतला मंगळ देखील माणसाचं मंगलच करतो. कामाच्या व्यापातून महत्वाच्या व्यक्तीसाठी थोडा वेळ देणं म्हणजे प्रेम असतं. मग ते कुणासाठीही असो, तुम्ही वेळ मात्र नक्कीच दिला पाहिजे आणि वेळ दिल्याने तुमचं आयुष्यही चांगलं होत असतो. आयुष्यात जे घडलंय आणि जे घडणार ते चांगल्यासाठीच घडणार, एवढं मात्र निश्चित आहे. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो. भागीदारी करायची असेल तर दुःखातच करा. सुखाचे दावेदार भरपूर असतात. सौंदर्यावर गर्व असण्यापेक्षा संस्कारावर अभिमान असावा लागतो. जगण्यावर मनसोक्त प्रेम करणाऱ्या आयुष्याविषयी कसल्याही तक्रारी अजिबात तुम्ही करायच्या नाही आणि आयुष्यात भरपूर काही तुम्हाला मिळवायचं आहे. रंग पाहून माणसाचा स्वभाव शोधू नका. निष्ठावंत आणि चांगले लोक नेहमी साधारणच असतात, म्हणून साध्या लोकांमध्ये घुळून मिळून राहा. खुलेपणाने जगणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीतून केलेला प्रवास आणि पाहिलेले जग हे जीव लावणारं असतं. घराला आणि मनाला खिडकीशिवाय पर्याय नसतो. व्यक्तीपेक्षा चुकीला जास्त महत्त्व दिलं तर महत्त्वाची असणारी व्यक्ती गमावण्याची तयारीच ठेवावी लागते. वेळेमुळे वाईट झालो, नाहीतर मी पण एक वेळेस सगळ्यांसाठी खास होतो. म्हणून जशी माणसाची वेळ येते तसा माणूस हा खाली येत असतो. सगळे म्हणतात आयुष्यभर कोणी साथ देत नाही, पण माझ्या तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही मला पूर्णपणे विश्वासू. सर्व काही माझ्यासाठी तुम्ही आहात आणि ते फक्त स्वामी समर्थ आहेत. स्वामी म्हणतात, प्रवाहाच्या विरुद्ध तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात. आयुष्यात डिलीट बटन नक्कीच ठेवा. काही नाती, काही खोटी माणसं आणि काही आठवणी डिलीट केल्याच पाहिजेत. भक्त वत्सल खरा तू एक होसी, म्हणून शरण आलो तुझी या चरणासी. आणि स्वामींच्या शरणी आपण शरण आलो पाहिजे आणि स्वामी आपल्याला भरपूर काही देणार आहेत, हा विश्वास मात्र आपला अटूट असला पाहिजे. येणारा प्रत्येक क्षण हा भूतकाळाशी झगडत बसण्यापेक्षा आनंदात घालवायला नक्कीच आपण शिकलं पाहिजे. आणि जेवढं जास्त आपण आनंदात राहू आणि आपला क्षण हा आनंदात घालू, तेवढं जास्त आपण जगण्याची किंमत आपल्याला येईल. म्हणून निंदेला घाबरून आपल्या जीवनातली ध्येय कधी सोडू नका, कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलत असतात. नात्यांचा चुकीचा वापर कधीच करू नका. चांगले लोक आयुष्यात परत परत येत नसतात,
म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन चांगला असेल तर या दुनियेत सर्वच गोष्टी सुंदर दिसतात. कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसं जीवनात कधीही अपयशी ठरत नसतात. आपला स्वतःवरील स्वतःचे संस्कार म्हणजे शिस्त असते आणि ही शिस्त आपण कायम टिकून ठेवली पाहिजे हे मात्र निश्चित आहे. चांगली माणसे, चांगली वस्तू हातात आली की माणसाने जुने दिवस विसरू नये एवढं मात्र खरं आहे. मातीला सुद्धा योग्य वेळेच आकार देण्याची गरज असते, नाहीतर तिचे ढेकळ होतात. सुखाचा क्षण शोधताना क्षणातलं सुख निष्ठून जातं. सुखाच्या भरपूर व्याख्या असतील, पण मिळालेल्या आनंदात समाधान मानणे म्हणजे खरे सुख आहे एवढं मात्र निश्चित आहे. आपल्या निर्मळ चारित्र्याने लोकांच्या मनावर राज्य करणे म्हणजे खरे व्यक्तिमत्व आहे. एक काळ संपला की प्रत्येकाची किंमत कमी होत असते, मग ती वस्तू असो वा माणूस असो. गरिबांच्या हक्कांसाठी लढता लढता श्रीमंत होणं म्हणजे राजकारण आहे आणि याच्या पाठीमागे आपण पडू नये. आपण आपल्या ध्येयाच्या पाठीमागे राहावं आणि निश्चितच आपण आपली कामगिरी पूर्णपणे पार पाडावी. स्वतःसोबत वेळ घालवा, तरच तुमची निर्णय क्षमता आणि कल्पना शक्ती वाढेल. आणि तुम्ही स्वतःसोबत वेळ घालवाल तर तुम्हाला कळेल की आपण काय आहोत आणि आपल्या मनामध्ये आणि सर्व काही जगामध्ये काय चाललं आहे. कारण तेव्हाच आपण सर्व काही समजू लागतो. मनुष्याची अनमोल संपत्ती त्याचे वर्तन आहे आणि या संपत्तीपेक्षा जगात दुसरी कोणती संपत्ती मोठी नाही. यश हे सोपे असते कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकठीण कारण त्याला मनाचीच परवानगी लागते. स्वभाव फुलासारखा असावा, सुंदर, मनमोहक आणि सुगंधित, सर्वांना चांगल्या विचारांचा सुगंध देणारा असावा. आयुष्यात तुम्ही नक्कीच फोटोग्राफीमध्ये एक गोष्ट शिकायला भेटते, ती म्हणजे कोणाला फोकस करायचं आणि कोणाला ब्लर करायचं हे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नक्कीच जमलं पाहिजे. श्रीकृष्णापासूनच सुरू होते जीवन, तोच करतो सर्वांचा उद्धार. ध्यान करा भगवंताचे, प्रभू करतील तुमची सर्व स्वप्ने साकार. अपेक्षा हे दुःखाचं मूळ कारण आहे, म्हणून कोणाकडूनही ती ठेवू नये आणि ओळखून ती त्याच्याकडून ठेवावी. स्वामी म्हणतात, श्रीमंतीच्या चर्चा सगळे ऐकतील तुमच्या, पण गरिबीच्या कधीच नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, जे दुःखात तुमच्या सोबतही असतात तेच तुमचे खरे असतात हे ओळखायला शिका आणि त्यांना कधी सोडू नका. परफेक्ट तर कुठलीच व्यक्ती नाही, पण त्या व्यक्तीला स्वतःसाठी परफेक्ट बनवणं म्हणजे अनंत कंडिशनल प्रेम आहे. म्हणून असं अनकंडिशनल प्रेमच तुम्ही केलं पाहिजे आणि निस्वार्थ प्रेम तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. नाद असावा पण व्यसन नसावं. म्हणून ज्या दिवशी लोकांना माहिती होईल की देवाजवळ मोबाईल नाही, त्या दिवशी लोक स्टेटस आणि स्टोरी टाकणं नक्कीच बंद करतील आणि मंदिरात जातील. म्हणून तुम्ही देखावा करून फायदा नसतो. देवाला मनापासून पूजणं म्हणजे देव पूजणं असं आपण म्हणू शकतो. आयुष्यात पैशाने कमवलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने कमवलेली मैत्री जास्त आनंद देतात. समोरच्याला कदर नसताना देखील चांगलं वागणं म्हणजे मूर्खपणा आहे. भावासारखा मित्र मिळायला सुद्धा नशीब लागतं, हे सुद्धा जगामध्ये श्रेष्ठ आहे. आणि असाच मित्र तुम्ही परिवार जमा केला पाहिजे आणि असा मित्र परिवार तुम्हाला संकटकाळी नक्की धावून येईल हेही तितकंच खरं आहे. मनासारखं जगण्यासाठी मनाविरुद्ध वागावं लागतं. उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने पळावे लागते एवढं मात्र निश्चित आहे. दिवस कामात निघून जातो, पण विचारांची रात्र मात्र संपत नाही. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठेही कसेही घ्यावे स्वामी नाम, राहतील स्वामी पाठीशी आपल्या थांब. काळ संघर्षाचा आहे, पण होईल सगळं ठीक, कारण आपले कष्ट प्रामाणिक आहेत आणि प्रामाणिक कष्ट करत राहावे. यश एक दिवशी आपल्या पायात लोटांगण नक्कीच घालते. स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी कधीच बनवत नसते. नात्यातून काळजी वजा झाल्यावर मागे कोरडी उरतात ती कर्तव्य. देह शोभेसाठी, आत्मा प्रेमासाठी, कुणी नाही कुणासाठी, जग फक्त स्वार्थासाठी आणि स्वार्थासाठी. कोणतीही व्यक्ती 100% चांगली नसते, तशी वाईटही नसते. गुणदोषांचं मिश्रण म्हणजे माणूस आहे एवढं आपण समजून चाललं पाहिजे. आवडत्या व्यक्तीचे शब्द मनाला लागले की माणूस आपोआप शांत होत असतो. वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसे कशी बदलतात हे कळतच नाही. म्हणून संसारात एकमेकांच्या सुखापेक्षा दुःख वाटून घेण्यात फार मोठा आनंद असतो एवढं मात्र आपण निश्चित समजलं पाहिजे. माणसाची माणुसकी तेव्हाच नष्ट होते
जेव्हा तो दुसऱ्यांच्या दुःखावर हसत असतो. सरड्यावानी रंग बदलणाऱ्या माणसांना कधीही तुम्ही जवळ करू नये आणि कधीही जवळ घेऊ नये. त्यांच्यापासून नक्कीच लांब राहिलं पाहिजे. नक्कीच ते तुमचा कधीतरी घात करतील हे मात्र निश्चित आहे. म्हणून जीवनात प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळलं की मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम होते. कधी कधी माणसं इतकी कठोरपणे वागतात की सुखाची फुले पसरवली कितीही आपण त्यांच्या वाटेवर तरी ते मात्र आपल्याला दुःखाच्या काट्यांवर चालायला लावतात. हे मात्र तितकंच खरं आहे. पैज लावायचीच तर स्वतः सोबतच लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल एवढं मात्र निश्चित आहे. चुकीचे निर्णय लोकांच्या जीवनाची दशा आणि दिशा दोन्ही बदलून टाकतात. झाडाला आणि नात्याला स्नेहजल व्हायचं लागतं, अन्यथा झाड मुळातून नातं मनातून उन्मळून पडतं. 3 गोष्टी सतत देत राहा: मान, दान आणि ज्ञान. जीवनाच्या खेळात हार न स्वीकारणे ही जिंकण्याची पहिली अट आहे. म्हणून जिंकत राहावे आणि कधी न हारता तुम्ही फक्त यशासाठी लढत राहावे. मित्र, पुस्तक, मार्ग आणि विचार योग्य नसतील तर माणूस भरकटतो आणि योग्य असतील तर तो जीवन घडवतो. काहीही चूक नसताना ज्या जखमा मिळतात त्या सर्वात जास्त त्रासदायक असतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की जीवनाच्या खेळात हार न स्वीकारणे ही जिंकण्याची तुमची पहिली अट नक्कीच आहे. म्हणून तुम्ही कधीही हार स्वीकारू नका. आणि तुम्हाला एक गोष्ट मी 2 वेळेस सांगतो आहे, कारण तेव्हाच तुमच्यातील लक्षात येईल. म्हणून कधीही हारू नका आणि हार मानू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी हार मानली नाही, म्हणून ते आता त्यांच्या सगळ्यांच्या मुखात त्यांचं नाव आहे. आयुष्य कोणासाठी थांबत नाही, फक्त आयुष्यात जगण्याची कारणं बदलतात. माणसात देव शोधण्याचा आमचा प्रवास इथं येऊन संपतो, जेथे छत्रपती शिवाजी महाराज आमच्या लक्षात येतात. म्हणून त्यांच्याकडून बोध घ्यावा आणि आपल्या मार्गाने मार्गस्थ व्हावं आणि भरपूर काही आपण त्यांच्याकडून शिकावं. दुःखाला थोडंसं आपलं करा, मग होणाऱ्या वेदनाही हळूहळू ओळखीच्या होऊन जातात. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, कधीतरी तुम्ही आयुष्यामध्ये संकटकाळी फसले असाल, तेव्हा ज्या व्यक्तींनी तुम्हाला मदत केली आणि ज्यांनी तुम्हाला सहाय्य केलं त्यांचे उपकार कधीच विसरू नका. आनंद देणाऱ्या गोष्टी 4 लोकांच्या कळू द्यायच्या नसतात. आशावाद सोडू नका. अजून आपल्या आयुष्यात खूप काही छान घडायचं बाकी आहे एवढं मात्र निश्चित. नात्यातील जिव्हाळा मोजण्याचं जर एखादं मोजमाप असतं तर जगासाठी निभावली जाणारी कित्येक नाती रातोरात तुटलीच असती. मनातून मनाची मनाला असावी लागते ओढ, तेव्हाच ते नातं होतं साखरेसारखं अगदी गोड. म्हणून आयुष्यात मिळालेले अनुभव माणसाला त्यांच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडत असतात. म्हणून नावामुळे असलेली ओळख तर ओळखीचे देखील विसरतात, मात्र स्वभावामुळे आणि कर्तृत्वामुळे झालेली ओळख अनोळखी देखील विसरत नसतात हे मात्र निश्चित आहे. म्हणून अनावधानाने चूक झालेली सज्जन मनुष्य बराच पश्चाताप करून घेतो आणि जाणून बुजून चूक केलेली दुर्जन मनुष्य मात्र एक मोठा पराक्रम केल्याचा आविर्भावात राहतो. म्हणून ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे आणि ती म्हणजे सुविचार, आणि ते आपल्या मनात नक्कीच असायला हवेत. आपल्या अडचणींवर मात करण्याचं सामर्थ्य फक्त आपल्यातच असते, इतरांकडे केवळ सल्ले असतात. म्हणून आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार नक्कीच असतो. प्रयत्नांची पावले जर पुरेशी असतील तर तुमच्या समस्यांचा काळही लवकर संपत असतो. कारण नसताना देवासमोर हात जोडणाऱ्या व्यक्तीला संकटाच्या वेळी देवासमोर हात पसरावे लागत नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून कोणाच्याही बोलण्याने वागण्याने क्षणार्धात स्वतःवर परिणाम करून घेणारी व्यक्ती मनाने खूपच कमजोर पडलेली असते. जगात येताना आपल्याकडे देह असतो, नाव नाही. मात्र जग सोडताना नाव असते, देह नाही. मिळालेल्या देहात नावाचे रूपांतर करण्याचा प्रवास म्हणजे आयुष्य आहे हे मात्र निश्चित आहे. अहंकारात सर्वात वाईट एक गोष्ट आहे, ते म्हणजे अहंकार तुम्हाला हे कधीही जाणू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात. म्हणून अहंकार कधीच करू नका आणि अहंकाराच्या आणि गर्वाच्या वादात पडू नका. म्हणून दिली त्यांनीच साथ, नको डगमगू, स्वामी देतील हात, स्वामी देतील हात. श्री स्वामी समर्थ. म्हणून स्वामींवरचा विश्वास कायम असू द्या. ते तुमचा अहंकार गर्व सर्व नष्ट करून टाकतील आणि प्रत्येक संकट काळात तुम्हाला मदतीचा हात देतील. आनंदी राहण्याचे 2च मार्ग आहेत, परिस्थिती बदला आणि किंवा त्याबद्दलची मानसिकता बदला. नक्कीच तुम्हाला सर्व काही दिसायला लागेल.
माणसांची वाणी बदलायला एकच गोष्ट कारणीभूत ठरते आणि ती म्हणजे खिशातील नाणी. आणि म्हणून ज्याच्या खिशात नाणी त्याच्यासोबत आपली वाणी ही अगदी मनमोहक बोलायची नसते आणि आपण तसे बोलण्याचा प्रयत्न करत असतो, कारण त्याच्या पैशामध्ये ताकद असते. शक्य आणि अशक्य यातील अंतर माणसाचे विचार आणि कर्मावर अवलंबून असतं. व्यक्तीच्या वागण्यातला आणि बोलण्यातला विरोधाभास ओळखता आला की समोर येणारी बरीच संकट टळू शकतात. परिस्थिती तर एक कारण आहे. खरं तर तुमची स्वप्नच तुमचं आयुष्य घडवत असतात. आयुष्याची सुरुवात कुठूनही होऊ शकते. फक्त नव्याने नवी सुरुवात करण्याची जिद्द तुमच्यात असली पाहिजे. नशिबात नसलेली गोष्ट खेचून आणण्याचे सामर्थ्य प्रत्येकात असते. महत्वाची असते ती जिद्द, फक्त जिद्द. आणि ती जिद्द तुम्ही ठेवली पाहिजे. जीवनात इतके व्यस्त राहा की पश्चाताप, भीती, दुःख आणि द्वेषासाठी वेळच मिळाला नाही पाहिजे. कारण जीवनात नेहमी रिकामा माणूसच सर्वात जास्त दुःखी असतो. म्हणून तुम्ही काहीतरी करत राहिले पाहिजे आणि काहीतरी केलेच पाहिजे. जेव्हा आपण कोणावर शंका न करता विश्वास ठेवतो तेव्हा तो आपल्याला दोनपैकी एक फळ नक्की मिळते. एकतर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक चांगला धडा. माणूसच माणसाचं औषध आहे. कोणी दुःख देतं तर कोणी सुख देत असतं. अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवत असते. मातीतला ओलावा जसा झाडांची मुळं पकडून ठेवतो तसा शब्दातील गोडवा माणसातील नातं जपून ठेवतो. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग्य विद्येस समर्थ होते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. म्हणून स्वामींच्या पायीशी आपला माथा नक्कीच टेकावा आणि स्वामींना एवढेच मागावे की सर्वांना सुखी, आनंदी आणि जीवनात भरपूर काही मिळू दे. आयुष्य मात्र एकच असतं. आयुष्यात येणारे सुख दुःखाचे अनुभव मात्र अनेक असतात. म्हणून वाईट परिस्थितीत साथ देणारी माणसं नातेची असोत वा नसोत तीच खरी आपली माणसं असतात. व्यर्थ वाटणाऱ्या गोष्टीत अर्थ शोधला की नवीन गोष्टी आपल्याला सापडत असतात. आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबतीला असली की मग मनस्थिती बरोबर परिस्थिती सुद्धा बदलत असते. सुख दुःखाच्या लपंडावातच जीवनाचा खराखुरा आनंद लपलेला असतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे आपल्याला घाबरण्याची गरज नाही आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आपण जीवन मात्र नक्कीच जगले पाहिजे. स्वतःचं मन हरलं तर आयुष्याची लढाई आपण जिंकू शकत नाही. माणसांसाठी वेळ काढला की वेळेला माणसं नक्कीच उभे राहत असतात. म्हणून सवय असते काहींना उगाच वचन द्यायची, वाटेत एकटं न सांगता सोडून जायची. म्हणून अशा लोकांची सोबत आपण करावी की नाही आपण विचार करून यावर आपण नक्कीच निर्णय घेतला पाहिजे. संस्कारांना कोणतीही ओळख नसते. ते माणसाच्या बोलण्यातून, वागण्यातून आणि विचारातून ओळखले जातात. जीवनातल्या प्रत्येक सुखदुःखाला जपून ठेवावं लागतं, कारण निसटलेल्या क्षणांना पुन्हा वेचणं फार कठीण असतं. विश्वासाचा मनोरा हा एक छोट्याशा चुकीने डगमगू शकतो. म्हणून चुकी कधीही करू नका आणि चुकीच्या मार्गाला नक्कीच तुम्ही जाऊ नका. म्हणून जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा असतो, गावभर साजरा केला जातो. एकदा का गरज संपली की तुमच्या निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाते. हे मात्र निश्चित आहे. कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाहीत. म्हणून नक्कीच तुम्ही कारण सांगू नका आणि आपल्या यशासाठी न घाबरता आणि न डगमगता लढत राहा. तुम्हाला सर्व काही मिळेल. आयुष्यात एकच करा, ज्याने जिंकायला शिकवलं त्याला हरवण्याचा प्रयत्न करू नका. पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही. म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे यातच जीवनातील खरे सुख आहे. आणि ज्याला वास्तव स्वीकारणे चांगले जमते तोच मनुष्य आपल्या आयुष्यात सदैव यशस्वी होत असतो. संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो. आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही. तो व्यक्तिमत्वापासून सिद्ध होत असतो. आयुष्यात सगळंच मिळत गेलं की मग कमवायची किंमत आणि गमवायची भीती कसली नसावी. कुणाच्या आयुष्यात राहायचं तर कॅलेंडर प्रमाणे, नाही तर त्याच्या खेळाप्रमाणे राहा. किती वर्ष बदलली तरी त्याची जागा कधी बदलत नाही एवढं मात्र निश्चित आहे. कोणत्याही रस्त्याला महापुरुषाचे नाव देणे खूप सोपे असते, परंतु महापुरुषांनी सांगितलेल्या रस्त्यावरून चालणे फार कठीण असते. म्हणून आपण एकच ठरवले पाहिजे, आपण त्यांच्या रस्त्यावर चालले पाहिजे आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालले पाहिजे. संयम राखणे
हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे, कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांचा नाहीसा करत असतो. म्हणून तुम्ही आयुष्यात कधी संयम राखा. परिस्थिती बदलत असते आणि परिस्थिती बदलायला थोडा वेळ लागत असतो. म्हणून संयम ठेवून फक्त स्वामींवरचा विश्वास कमी नका होऊ देऊ. त्यांच्यावरचा विश्वास कायम ठेवा आणि स्वामी नाम जपत राहा. स्वामी नाम जपत राहिले की तुम्हाला स्वामींचे चमत्कार आणि लीला नक्कीच समजतील आणि सर्व काही स्वामी तुमच्यासाठी करतील आणि तुम्हाला देतील. फक्त संयम ठेवा आणि विश्वास ठेवा. म्हणूनच स्वामी नाम जपत जपत आपण आपल्याला काय हवे आहे त्याचा विचार करायचा आणि ते आपल्याला नक्कीच मिळत जाते. आणि ही स्वामी शक्ती आपल्या पाठीमागे कायम उभी असते आणि आपल्या संकटात स्वामी आपल्याला मदत करायला येतात. म्हणून स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये ओम स्वामी समर्थ असं टाईप करा. मित्रांनो, तुम्ही स्वामींची सेवा करता करता तुम्हाला हे अनुभवात येत असेल की तुम्हाला भरपूर काही गोष्टी मिळत नाही आणि तुमच्या मनाजोगे होत नाही, तर त्यामध्ये स्वतः तुम्ही जबाबदार असता. कारण तुम्ही नकारात्मक विचार करत असता आणि तुम्ही म्हणत असता माझी गोष्ट जरा वेगळी आहे, माझं नशीबच खोटं आहे. नशिबाचा कारनेरिया तुम्हाला होऊन जातो. आणि काही दिवसांपूर्वी एका वाहतूक तज्ज्ञांबरोबर महामार्गावरील सुरक्षा या विषयावर चर्चा चालली होती असे लेखक म्हणत आहेत. आणि मग त्या वर्करनी पाहता अमेरिकेत दरवर्षी रस्त्यांवरच्या अपघातात 40,000 लोक मरण पावतात याकडे त्यानं लक्ष वेधलं. आणि मग त्यांच्या बोलण्याचा मुख्य मुद्दा असा होता की खऱ्या अर्थानं अपघात होतच नसतात. आपण ज्याला अपघात म्हणतो तो मानवी चुका किंवा यांत्रिक बिघाड यांना वेगवेगळा किंवा एकत्रित परिणाम असतो. प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतंच असं विचारवंत लोक आपल्याला शेकडो वर्षापासून सांगत आले आहेत. या तज्ज्ञानं बोलणं त्यांच्याशी सुसंगत होतं. कारणाशिवाय काहीही घडत नसतं. आत्ता बाहेरचं जे हवामान आहे त्यामागे कुठलाही अपघात नाही, त्यामागे काही विशिष्ट कारण आहेत. आणि या गोष्टी मानवी जीवन किंवा व्यवहार अपवाद असणं शक्य नाही. पण तरीही आपल्या अपयशासाठी आपल्या नशिबाला बोल लावणारी व्यक्ती आपल्या आयुष्यात भेटली नाही असा एकही दिवस जात नाही. तत्वतच दुसऱ्या कुणाच्या यशाचं मग श्रेय त्यांच्या चांगल्या नशिबाला देणारी व्यक्तीनं भेटणं विरळच. नशिबाच्या कारनेरियाला लोक कसे बळी पडतात याचं एक उदाहरण देतो. एकदा मी 3 तरुण अधिकाऱ्यांबरोबर बसून दुपारचं जेवण घेत होतो आणि बोलण्याच्या त्या दिवशीचा विषय होता अक्ष. अक्ष त्याच्याच गटातला होता आणि अगदी आतल्याच दिवशी एखाद्या चांगल्या बढतीच्या जागेवर त्याची निवड झाली होती. शला जे पद का मिळालं या तरुणांनी त्याच्यासाठीची अनेक कारणं खोदून काढली. नशीब, वशिला, चाटुगिरी, त्याची बायको आणि मग इत्यादी इत्यादी. नेमकं सत्य सोडून सगळं काही. सत्य परिस्थिती अशी होती की क्ष हा त्या पदासाठी सर्वात अधिक लायक उमेदवार होता. तो इतरांपेक्षा चांगलं काम करत असे. तो कष्टाळू होता आणि त्याचं व्यक्तिमत्व सगळ्यांपेक्षा अधिक छाप पाडणारं होतं. या 4 जणांपैकी कुणाला बढती द्यावी या बाबतीत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बराच कल केला होता आणि हे मला माहिती होतं. महत्वाच्या पदावरची व्यक्ती वरिष्ठ मंडळी चिठ्ठ्या टाकून निवडत नाहीत हे भ्रमनिराश झालेल्या माझ्या या 3 मित्रांना खरं तर कळायला हवं होतं. आता यंत्रासाठी लागणारी हत्यारं बनवणाऱ्या एका कंपनीच्या विक्री अधिकाऱ्याशी एकदा मी नशिबाच्या कारनेरियाच्या गंभीरपणाबद्दल बोलत होतो. तो उत्साहानं मला या समस्येसंबंधी त्याला आलेला अनुभव मला नक्कीच सांगत होता. मला या समस्येचं नाव ठाऊक नव्हतं आणि पण प्रत्येक विक्री अधिकाऱ्याला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांपैकी ही एक समस्या सर्वात भयंकर आहे असे त्याला माहीत होतं. आणि मग तुम्ही आता जे सांगत होतात अगदी तसंच काहीच माझ्या कंपनीत काल घडलं. काल साधारण 4 वाजता आमचा एक प्रतिनिधी $1,12,000 हत्यारं बनवण्याचं मागणी पत्र घेऊन आला आणि त्यावेळेस ऑफिसमध्ये दुसरा एक प्रतिनिधी हजर होता. त्याची विक्री इतकी कमी होती की त्याच्या नोकरीवर गदा येऊ शकत होती. न त्याला ही आनंदाची बातमी सांगितली. ते ऐकून न जराशा असूनच त्याचं अभिनंदन केलं आणि म्हणाला, तू बेट्या नशिबान आहेस. न केलेल्या विक्रीत खरं तर नशिबाचा काहीच भाग नव्हता, पण त्या ला हे मान्य करणं काही जमलं नाही. ज्या ग्राहक कंपनीनं ही मागणी नोंदवली होती तिच्याबरोबर गेले अनेक महिने काम करत होता. त्या कंपनीतल्या अर्धा डझनभर लोकांशी त्यानं संपर्क साधून बोलणी केलेली होती आणि त्याच्या दृष्टीनं कुठली हत्यारं घेणं अधिक उपयोगी आणि किफायतशीर ठरेल यावर त्यानं रात्र जागून विचार केला होता. हव्या त्या उपकरणांचे प्राथमिक आराखडे त्यानं आपल्या अभियंत्याकडून तयार करून घेतले होते आणि काळजीपूर्वक केलेलं नियोजन आणि नेटानं अंमलात आणलेल्या योजना म्हणजे नशीब
असं तुम्ही म्हणत असाल तर मग नक्कीच नशीबवान होता. समजा जगत विख्यात अमेरिकन कंपनी जनरल मोटर्स आणि हिची पुनर्रचना करण्यामध्ये नशिबावर हवाला ठेवला गेला असता तर मग कुणाला कोणतं काम द्यायचं आणि कुणाला कोणत्या जागी नेमायचं असे हे जर नशिबानं ठरवलं तर जगातले सगळे उद्योग बंद पडतील. आणि मग क्षणभर असं समजा की जनरल मोटर्सची संपूर्ण पुनर्रचना नशिबावर हवाला ठेवून करायची आहे आणि आपल्याला त्यासाठी सगळ्या कर्मचाऱ्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या एका मोठ्या पिंपात टाकाव्या लागतील आणि पहिल्या चिठ्ठीत ज्याचं नाव असेल तो मग अध्यक्ष होईल आणि मग दुसरी व्यक्ती कार्याधिकारी, मग भरपूर काही औपध्यक्ष होईल वगैरे वगैरे. मूर्खपणाचं वेगळंच वाटतं ना हे सगळं. मग नशिबाच्या हवाल्यावर चालायचं ठरवलं तर मग असंच होणार आहे. मग व्यवस्थापन, विक्री, कायदा, अभियांत्रिकी, अभिनय अशा तुमच्या आठवणाऱ्या कुठल्याही क्षेत्रात बघा, वरच्या पदांवर पोहोचलेल्या व्यक्ती तिथे पोहोचतात ते त्यांच्या सुयोग्य मनोभूमिका आणि त्यांनी आपापल्या सद्विवेक बुद्धीने केलेले कठोर परिश्रम यांच्या बळावर ते नक्कीच तिथे पोहोचत असतात. नशिबाच्या कार्नेरियावर विजय मिळवण्याचे 2 मार्ग आहेत आणि त्या तुम्ही अनुभवले पाहिजेत. एक म्हणजे कार्यकारणभावाचा नियम स्वीकारा. कुणाचं तरी नशीब चांगलं आहे असं वाटलं तर पुन्हा एकदा नीट बघा. नशिबाऐवजी पूर्वतयारी, नियोजन आणि यशजनक विचार या गोष्टी त्याचं चांगलं काही होण्यामागे असलेल्या तुम्हाला दिसतील. तसंच कुणाचं तरी नशीब वाईट आहे असं वाटलं तर पुन्हा एकदा नीट बघा. नीट पाहिलं तर त्याची विशिष्ट कारणं तुम्हाला सापडतील. यशस्वी माणसाला काही वेळा माघार घेण्याची वेळ येते आणि पण तो त्यातून काहीतरी शिकत असतो आणि त्यामुळे त्याचा फायदाही होत असतो. सुमार दर्जाच्या माणसांवर तशी वेळ आली तर तो त्यातून काही धडा घेत नाही. असं असायला हवं. या प्रकारे इच्छा वजा विचार सोडून प्रयत्नांशिवाय यश मिळवण्याचा मार्ग सापडण्याची स्वप्न पाहण्यात मेंदू वाया तुम्ही नक्कीच घालवू नका. आणि केवळ नशीब म्हणून कुणी यशस्वी होत नसतं. यश निर्माण करणाऱ्या गोष्टी करण्यानं आणि त्या संबंधीची तत्व आत्मसात करण्यातूनच यश प्राप्त होत असतं. बढते विजय, आयुष्यातील उत्तम गोष्टी मिळवण्यासाठी नशिबावर हवाला टाकून बसू नका. या सर्व गोष्टी देण्यासाठी नशीब नसतंच. त्याऐवजी तुम्हाला यशस्वी बनवणारे गुण विकसित करण्यावर नक्कीच तुम्ही भर दिली पाहिजे. तर तुम्ही नक्कीच मोठ्या पदावर जाल आणि तुम्हाला सर्व काही गोष्टी या निश्चितपणे प्राप्त होतील. हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून तुम्ही नशिबाच्या भरोशावर नक्कीच बसू नका आणि स्वप्रयत्नातून सर्व काही मिळवा. सर्व काही तुम्हाला निश्चितच मिळेल, हे मात्र खरं आहे. आता आत्मविश्वास वाढवा आणि भयाला हद्दपार करा. हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. उगीच चिंता करत बसू नकोस. त्यात भीती वाटण्यासारखं काही नाहीये. असं जे मित्र किंवा नातेवाईक तुम्हाला सांगतात ते तुमचे खरे हितचिंतक आहेत. पण भयावर हे औषध लागू पडत नाही हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. अशा धीर देण्याचा प्रभाव काही मिनिटं किंवा फार तर काही तास राहतो. पण हे सगळं तुमच्या मनाचे खेळ आहेत. या बोलण्यानं खरोखर आत्मविश्वास वाढत नाही. ही भय दूर होत नाही. होय, भीती एक सत्य आहे आणि तीवर मात करू शकण्याआधी ती आहे हे आपल्याला मान्य करायला हवं. आजकाल बहुतांश भय ही मुख्यतः मानसिक असतात. काळजी, ताण, अवघडलेपणा, घबराट हे सर्व गोंधळ आणि नकारात्मक कल्पनांमुळे उत्पन्न होत असतात. पण केवळ भय कशामुळे निर्माण होतं हे जाणून घेतल्यानं ते दूर होत नाही. डॉक्टर तुमच्या दुखण्याचं केवळ निदान करून थांबत नाही, त्यापुढे जाऊन ते दुखावण्याचा व दुखवण्यावरचा इलाज करत असतात. हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. या प्रकारच्या उपचारांमध्ये भय हे फक्त काल्पनिक असल्याचंच गृहीत असतं, पण ते प्रत्यक्ष अस्तित्वात असतंच. पण भय हे यशाचा शत्रू क्रमांक 1 असतं. भयामुळे लोक एखाद्या संधीचा फायदा घेण्यापासून मागे हटतात आणि भयामुळे चैतन्याचा ऱ्हास होतो. एवढं मात्र निश्चित आहे, भयामुळे लोक खरोखर आजारी पडतात. त्यांना शारीरिक व्याधी जडतात आणि आयुष्य कमी होतं. भयामुळे बोलायचं असूनही तुमचं तोंड हे उघडत नक्कीच नाही. भय, अनिश्चितता, आत्मविश्वासाचा अभाव हेच कारण आहे की आपल्याला अजूनही आर्थिक मंदीच्या काळाला तोंड द्यावं लागतं. कोट्यवधी लोकांच्या सिद्धी आणि आनंद मर्यादित असण्याचं कारण भयच आहे. खरोखर भय ही एक बलवान शक्ती आहे. कुठल्या ना कुठल्या प्रकारे भय लोकांच्या जीवनात हवं ते मिळण्यापासून वंचित ठेवतं. आणि भय कुठल्याही प्रकारचा असो, तो एक मानसिक रोग आहे आणि नेमक्या व वापरून सिद्ध झालेल्या उपचारांनी शारीरिक रोगांप्रमाणेच मानसिक रोगावरही मात केली नक्कीच जाऊ शकते. हे मात्र तितकंच खरं आहे. पण
पहिल्या प्रथम तुमच्या उपचारपूर्व तयारीचा भाग म्हणून एक सत्य पक्क जाणून घ्या. आत्मविश्वास ही एक मिळवण्याची, विकसित करण्याची गोष्ट आहे. कुणीही आत्मविश्वास घेऊन या जगात प्रवेश करत नसतं. आत्मविश्वासाचं वलय स्वतःभोवती बाळगणाऱ्या चिंतनापासून मुक्त आणि कधीही व कुठेही सहजपणे वावरणाऱ्या व्यक्ती तुम्ही पाहत असाल. त्या सर्वांनीही आपला हा आत्मविश्वास मिळवलेलाच आहे. तुम्हालाही हे शक्य आहे. कसं ते आपण आता या प्रकरणात पाहू. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेच्या आरमारातील प्रत्येक जवानाला पोहता यायला हवं याची काळजी घेतली गेली होती. यामागे अर्थातच सागरी जीवनात वेळ पडली तर त्याला स्वतःचा जीव वाचवता यावा हा विचार होता. ज्या खलाशांना पोहता येत नसेल त्यांना प्रशिक्षण वर्गामध्ये घातलं जाई. हे प्रशिक्षण मी बऱ्याच वेळा पाहिलं होतं. वरवर पाहता ती तरुण धट्टीकट्टी मुलं जेमतेम काही फूट खोल पाण्याला घाबरताना पाहूनच गंमतच वाटत होती. प्रशिक्षणातला एक सराव मला आवडतो. त्यात नव्यानं भरती झालेल्या खलाशाला जमिनीपासून 6 फूट उंचीवरच्या एका फळेवरून 8 फूट खोल पाण्यात उडी मारायला सांगितली जाई. ही उडी म्हणजे उडीच, सूर नाही. आणि अर्थात 5 ते 6 पोहण्यात तरबेज असलेले गडी आजूबाजूला तयार असत. आणि हे बघून मग मला मनात खोलवर कुठेतरी वाईट वाटलं होतं. त्या तरुण मुलाच्या चेहऱ्यावर दिसणारी भीती खरोखरच होती, पण त्याचबरोबर त्या भीतीवरचा विजय आणि ती मुलं यांच्यामध्ये फक्त खालच्या पाण्यात मारायची एक उडी तेवढी होती हे मात्र निश्चित आहे. आणि बऱ्याच मुलांना चुकून धक्का लागून ती पाण्यात पडताना मी पाहिली आणि त्यातून त्यांची भीती गेली. आणि या प्रसंगावरून एकच गोष्ट कळते की ती म्हणजे प्रत्यक्ष कृतीनं भय नाहीसं होतं. द्विधा, मनस्थिती, चाल ढकल या गोष्टी भीतीला उलट्या खरं पाणीच घालतात. आणि तुमच्या यशाच्या नियमपुस्तिकेत आत्ता लगेच लिहून घ्या, प्रत्यक्ष कृतीनं भय नाहीसं होतं. प्रत्यक्ष कृतीनं भय खरोखरच नाहीसं होतं. आणि 40शीत नुकताच प्रवेश केलेला एक त्रस्त अधिकारी काही महिन्यांपूर्वी मला भेटायला आला. सुपर स्टोअर चालवणाऱ्या एका मोठ्या कंपनीसाठी खरेदीचे व्यवहार पाहण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. आणि चिंतातूर स्वरात तो सांगू लागला, मला वाटतं माझी नोकरी आता जाणार. या कंपनीत माझं काही खरं नाही असं मला काही दिवसांपासून उगीच वाटतंय. आता काय झालं मी विचारलं. एकंदर परिस्थिती माझ्या विरुद्ध आहे. माझ्या खात्याची विक्री गेल्या वर्षभरापासून 7% खाली आलेली आहे. आणि विशेषतः दुकानाची एकंदर विक्री 6% वाढलेली असताना असं होणं वाईटच. अलीकडे मी घातलेले व काही निर्णय चुकीचे आणि कंपनीच्या प्रगतीशी माझी परिस्थिती विसंगत असल्यामुळे विक्री व्यवस्थापकांनी मला अनेक वेळा धारेवर धरलं. माझी मनस्थिती एवढी वाईट कधीच नव्हती. तो पुढे सांगायला लागला, माझी पकड ढिली होत चालली आहे आणि ते दिसून यायला लागलंय. माझ्या कनिष्ठ सहकार्याला ते जाणवलंय आणि विक्री प्रतिनिधींनाही माझ्या उतरत्या कामगिरीची जाणीव इतर अधिकाऱ्यांनाही अर्थातच झालेली आहे. सर्व खरेदी विभाग प्रमुख्याच्या एका बैठकीत तर एकानं माझ्या अखत्यारीत्या वस्तू त्यांच्या खात्यामध्ये वळवण्याची सूचना मांडली आणि ते कंपनीला फायदा तरी होईल. तो म्हणाला, मला तर मी पाण्यात बुडलोय आणि काठावर माझ्या बुडण्याची वाट पाहणाऱ्या बघ्यांची गर्दी जमली आहे असंच वाटतंय. तो अधिकारी त्याच्या अवघड परिस्थितीबद्दल बराच वेळ बोलत होता. शेवटी मी त्याला मध्येच टोकलं आणि विचारलं, यावर तू काय करायचे ठरवलं आहेस? परिस्थिती सुधारण्यासाठी तू काय करतोयस हे मला सांग. मग तो म्हणतो, माझ्यामध्ये सगळं काही ठीक होण्याची आशा करण्यापलीकडे मी काहीही करू शकत नाही. त्याच्या या बोलण्यावरून मी त्याला विचारलं, आता मला प्रामाणिकपणे सांग, अशी आशा करणं पुरेसं आहे असं तुला वाटतं का? क्षणभर मी थांबलो, पण त्याला या प्रश्नाचं लगेच उत्तर देण्याची संधी न देता दुसरा प्रश्न विचारला, तुझ्या या आशेला आधार मिळण्यासाठी काही कृती का करत नाहीस? मग पुढे बोला. तो म्हणाला, हे पहा, तुझ्या परिस्थितीत 2 प्रकारच्या कृती मला करण्याजोग्या वाटतात. पहिली, आज आणि आत्तापासून तुझ्या विक्रीचे आकडे वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू कर आणि आपल्याला यातून मार्ग काढायला हवा. आणि तुझी विक्री कमी होण्याचं काहीतरी कारण असलंच पाहिजे ते शोधून काढ. आणि तुझा पडून राहिलेला माल खपवण्यासाठी कदाचित विशेष सूट देण्याची एखादी योजना तुला जाहीर करावी लागेल. हा माल खपला म्हणजे मग तुला नवा माल भरता येईल आणि तुझ्या विक्रीच्या मालाची मांडणी बदलून ती अधिक आकर्षक कशी करता येईल हे बघ. आणि नेमकं काय केलं म्हणजे तुझी विक्री वाढेल हे मी तुला सांगू शकणार नाही, पण कुठल्या ना कुठल्या गोष्टीनं ती वाढेल हे नक्कीच आहे. या संदर्भात तुझ्या विक्री व्यवस्थापनाबरोबर खाजगीत चर्चा केल्यास त्याचाही फायदा होईल. तो तुला काढून टाकण्याच्या मनस्थितीत असेलही, पण या संबंधात त्याच्याशी चर्चा करून त्याचा सल्ला विचारलास तर या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्यासाठी
तो तुला अधिक वेळ नक्कीच देईन. तू तुझा मार्ग शोधण्यास सक्षम आहेस असं जोवर वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटतं तोपर्यंत तुला संधी मिळेलच. तुझ्या जागी दुसऱ्या कुणाला आणणं कंपनीसाठी खूपच खर्चिक ठरणार आहे. त्यानंतर तुझ्या हातखालच्या लोकांना कामाला लाव आणि बुडणाऱ्या माणसांसारखं जगणं सोडून दे. तू अजून जिवंत आहेस हे आजूबाजूच्या लोकांना कळू दे. त्यांच्या डोळ्यांमध्ये मला पुन्हा चमक आलेली दिसली. त्यानं विचारलं, तुम्ही म्हणलात 2 प्रकारच्या कृती करणं शक्य आहे. दुसरी कृती कोणती? तुला दुसरी कृती कदाचित विमा काढण्यासारखी वाटेल. ही कृती म्हणजे तुझ्या सध्याच्या नोकरीपेक्षा चांगला प्रस्ताव समोर आला तर दुसऱ्या दुकानामध्ये काम करण्याचा विचार तू करशील. असं या व्यवसायातील तुझ्या सर्वात जवळच्या 2-3 मित्रांच्या कानावर घालून ठेव. तुझी विक्री वाढवण्यासाठी तू काहीतरी ठोस कृती सुरू केल्यास तुझ्या नोकरीला काही धोका राहील असं मला वाटत नाही. पण दुसरे 1-2 प्रस्ताव हातात असलेले चांगले नोकरी नसलेल्या माणसांपेक्षा नोकरी असलेल्या माणसाला दुसरी नोकरी मिळणं अधिक सोपं असतं, हे लक्षात ठेव. 2 दिवसांपूर्वी अडचणीत सापडलेल्या अधिकाऱ्याला मला फोन आला. त्या दिवशी आपलं बोलणं झाल्यानंतर मी मान खाली घालून कामाला लागलो. कामाच्या बाबतीत मी अनेक बदल केले, पण सगळ्यात महत्त्वाचा बदल केला तो माझ्या विक्री प्रतिनिधींच्या बाबतीत. पूर्वी मी दर आठवड्याला त्यांची बैठक घ्यायचो. आता मी रोज सकाळी घेतो. मी त्या लोकांचा उत्साह वाढवलाय आणि मला वाटतं माझ्यातला जोश पाहून तेही अधिक मेहनत घ्यायला उत्सुक ठरलेले आहेत आणि असावेत. मी गाडी पुन्हा मार्गाला लावायची ते वाटच बघत होते. आता परिस्थिती पुष्कळच बरी आहे आणि मागच्या आठवड्यात गेल्या वर्षभरापेक्षा खूपच अधिक विक्री आम्ही केली आहे आणि दुकानाच्या सरासरी विक्रीपेक्षाही ती अधिकच होती, हे मात्र निश्चित आहे. आता आणि एक म्हणजे मला तुम्हाला अजून एक चांगली बातमी सांगायची आहे. आपलं बोलणं झाल्यानंतर मला नोकरीचे 2 चांगले प्रस्ताव आले आहेत. यात मला अर्थातच याचा खूप आनंद झालाय, पण इथे सगळं काही पुन्हा एकदा छान चाललंय. त्यामुळे त्या दोन्ही ठिकाणी मी नकार दिलाय. आपल्या समोर जेव्हा काही समस्या उभ्या ठाकतात तेव्हा काहीतरी कृती करेपर्यंत आपण त्या दलदलीत अडकून राहत असतो. आशा ही एक सुरुवात आहे, पण विजय मिळवण्यासाठी त्याला कृतीची जोड देणे आवश्यक आहे. कृती करणं सुरू करा. पुढच्या वेळी तुम्हाला एखादं लहान मोठं भय भेडसावू लागेल तेव्हा आधी शांतचित्त राहा आणि त्यानंतर मग ही भीती घालवण्याची मी कोणती कृती करू शकतो या प्रश्नाचं उत्तर शोधायला लागा. तुमची भीती नेमकी जाणून घ्या आणि मग योग्य ती कृती नक्कीच तुम्ही केली पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, भयाचे काही प्रकार आणि त्यावर मात करण्याच्या दृष्टीने करण्याजोग्या काही कृती तुम्ही आजमावू शकता आणि त्यात मी तुम्हाला सांगत आहे. एक म्हणजे स्वतःच्या रंगरूपाबद्दल लाज वाटणं. आता त्यावर तुम्ही काय कृती करू शकता ते जाणून घ्या. तुमचं दिसणं सुधारा. एखाद्या केशकर्तनालयात किंवा ब्युटी पार्लरमध्ये जा आणि बुटे चमकवा आणि कपडे स्वच्छ धुवून इस्त्री करून घाला. थोडक्यात काय तर स्वतःची निगा राखा. चांगलं दिसण्यासाठी नवीन कपडेच पाहिजेत असं नाही. 2. एखादं महत्त्वाचं गिऱ्हाईक हातून निघून जाईल तेव्हा काय कराल? त्या गिऱ्हाईकाला अधिक चांगली सेवा देण्याकरता झटा. गिऱ्हाईकाचा विश्वास ज्यामुळे कमी होतोय ती गोष्ट तुम्ही सुधारा. 3 म्हणजे परीक्षेत आपण नापास होणार या चिंतेत वाया जाणारा वेळ अभ्यासाला नक्कीच तुम्ही दिला पाहिजे. आता 4 म्हणजे तुमच्या हातात नसलेल्या गोष्टी. कुठल्या तरी अगदी वेगळ्या गोष्टीत मन गुंतवा. बागेत जाऊन स्वच्छता करा, मुलांबरोबर नक्कीच खेळा आणि सिनेमाला तुम्ही जा. मग त्याने तुम्हाला नक्कीच वेळ मिळणार आहे. वादळ किंवा नियंत्रणाबाहेरील गेलेली बस यांसारख्या शारीरिक इजा पोहोचू शकणाऱ्या पण तुमच्या शक्तीबाहेरील गोष्टी, मग त्या तुमचं लक्ष बरोबरीच्या इतरांशी भीती कमी करण्याकडे वळवा आणि प्रार्थना करा. लोक काय म्हणतील याने मग तुम्ही काय करू शकता. आता आपण जे करणार आहोत ते योग्य असल्याची खात्री करून घ्या आणि मग ते करा. कोणतेही चांगलं कार्य करण्याला टीकेला तोंड द्यावंच लागतं असतं. आता एखादी गुंतवणूक करण्यासंबंधीची किंवा नवं घर घेण्याच्या वेळेची भीती, सर्व बाबींचा विचार करा आणि मग पक्का निर्णय करा. आपल्या निर्णयावर ठाम राहा. स्वतःच्या निर्णय क्षमतेबद्दल विश्वास नक्कीच तुम्ही बाळगा. हे तुम्ही करू शकता. काही विशिष्ट व्यक्तींबद्दल भय वाटणं, अशा लोकांना योग्य त्या परिणामात बसवा. ती व्यक्ती देखील तुमच्याप्रमाणे एक माणूसच आहे हे नक्कीच तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आता कुठलंही भय घालवण्यासाठी खालील कार्यपद्धतींचा अवलंब करा. आपलं भय नेमकं जाणून घ्या. आपल्याला नेमकी कशाची भीती वाटते ते जाणा. कृती करा. कुठल्याही प्रकारच्या भीतीच्या बाबत करण्यासारखी कुठली ना कुठली कृती असतेच आणि लक्षात ठेवा, गोंधळलेल्या मनस्थितीमुळे भीती वाढतच असते आणि पटकन कृती करायला लागा आणि निर्णायक व्हा. आत्मविश्वासाच्या अभावाचं मूळ बहुतांशी स्मरणशक्तीला गोंधळात असतं आणि आपला मेंदू हा एखाद्या बँकेसारखा असतो.
तुमच्या या मन बँकेत रोज काहीतरी विचार तुम्ही टाकत असता. या विचार ठेवी वाढत जातात आणि त्यानं तुमची स्मरणशक्ती बनते. शांत बसून विचार करताना किंवा एखाद्या समस्येवर विचार करताना प्रत्यक्षात तुम्ही या बँकेला या बाबतीत मला काय काय माहिती आहे असाच प्रश्न विचारता असता. मग या परिस्थिती संदर्भात पूर्वी जमा केलेल्या माहितीचे भाग ही स्मरणपेटी तुम्हाला आपोआप पुरवते. अशा प्रकारे तुमच्या नव्या विचाराला लागणारा कच्चा माल पुरवणारा मूलभूत पुरवठादार म्हणजे तुमची स्मरणशक्ती आहे. हे नक्कीच कधी विसरू नका. तुमच्या स्मरणपेढीतला पैशांची देवाणघेवाण करणारा कारकून अगदी विश्वासार्ह आणि तो तुम्हाला कधीच निराश करत नाही. तुम्ही जर त्यांच्याकडे जाऊन म्हणलात मी इतर कुणाही पेक्षा कमी दर्जाचा आहे हे सिद्ध करणारे काही विचार मी माझ्या खात्यात टाकले होते आणि ते जर मला काढायचे आहेत, तर तो लगेच म्हणेल होय साहेब, पूर्वी 2 वेळा जेव्हा तुम्ही हे काम करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा तुम्हाला अपयश आलं होतं. जरा आठवा. तुम्ही शाळेत असताना तुमचे शिक्षक एकदा तुमच्या हातून काही होणार नाही असं म्हटले होते. आठवतंय? तुमच्याबद्दल तुमचा एक सहकारी एकदा म्हणत होता, आठवतं? अशा प्रकारे तो कारकून तुमच्या मेंदूतून तुम्ही कमी पडता हे सिद्ध करणारे विचारांमागून विचार खोदून काढत राहतो. पण माझ्या पुढे एक प्रेत प्रसंग उभा राहिलाय आणि माझा धीर वाढवणारे कुठलेही विचार देऊ शकशील का अशी विनंती तुम्ही या कारकुनाला केलीत तरी तो म्हणेल होय साहेब. पण यावेळेस मात्र तो तुमची यशस्वी होऊ शकण्यासंबंधीची तुम्ही जमा केलेले विचार काढून देईल. अशाच परिस्थितीत तुम्ही जी उत्तम कामगिरी केली होती ती आठवा. श्री अमुक यांनी तुमच्यावर कसा विश्वास टाकला होता आठवतंय? तुमचे चांगले मित्र तुमच्याबद्दल काय म्हणाले होते आठवतंय? तर तुम्हाला हवे त्या प्रकारचे विचार हा कारकून तुम्हाला काढून देतो. शेवटी ही बँक तुमची स्वतःचीच तर आहे. आपल्या स्मरणपेटीचं सुयोग्य व्यवस्थापन करण्याद्वारे आपला आत्मविश्वास विकसित करण्यासाठी करण्याच्या 2 नेमक्या गोष्टी आता आपण पाहूया. तुमच्या स्मरणपेटीत फक्त सकारात्मक विचारच जमा करा. अप्रिय अवघडलेपणाचे आणि नाउमेद करणारे प्रसंग आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटेला येत असतात. ही सत्य परिस्थिती स्वीकारूया. पण यशस्वी आणि अयशस्वी लोक या परिस्थिती अगदी बरोबर विरुद्ध पद्धतीने हाताळत असतात. अयशस्वी लोक एका अर्थी गोष्टी मनाला लावून घेतात. अप्रिय प्रसंग ते मनात आणि सारखे घोळत राहतात आणि त्यांना आपल्या स्मरणशक्तीचं आणि मोक्याची जागा बहाल करतात. आपलं ध्यान ते त्या प्रसंगातून ढळत ठेवून देत नाहीत आणि रात्री झोपताना देखील याच विचारांच्या संगतीत ते झोपतात. आणि दुसरीकडे आत्मविश्वासपूर्ण आणि यशस्वी लोक त्यावर पुन्हा विचार नको असे नक्कीच म्हणत असतात. आणि यशस्वी लोक त्यांच्या स्मरणपेटीत सकारात्मक विचार जमा करतात आणि राहण्यामध्ये प्रवीण असतात. रोज सकाळी कामाला जाण्यापूर्वी तुम्ही गाडीच्या इंजिनमध्ये ओंजळवर माती टाकलीत तर ती कशी चालेल असं तुम्हाला वाटतं? ते चांगलं चालतं इंजिन लवकरच घाण होईल आणि बंद पडेल. अगदी अशीच अवस्था नकारात्मक अप्रिय विचार भरत राहिलेल्या तुमच्या मनाची होत असते. नकारात्मक विचारांमुळे तुमच्या मनाच्या इंजिनाची निष्कारण झीज होत राहते आणि असे विचार चिंता, निराशा आणि न्यूनत्वाची भावना निर्माण करतात. इतर लोक वेगाने पुढे जात असताना अशा विचारांमुळे तुम्हाला मात्र रस्त्याच्या कडेला थांबून राहावं लागतं. हे करून पहा. तुम्ही जेव्हा एकटेच असता आणि स्वतःशी विचार चालत असता, गाडी चालवताना, एकटे बसून जेवताना, तेव्हा तुम्हाला आलेले सुखद सकारात्मक अनुभव आठवा आणि तुमच्या स्मरणपेटीमध्ये चांगले विचार जमा करा. यामुळे आत्मविश्वास वाढतो. किती छान वाटते अशी भावना जागरूक होते. यामुळे तुमचं शरीर देखील योग्य कार्य करत राहतं. आणि आता ही एक छानदार योजना पहा आणि नक्कीच तुम्ही झोपण्याच्या थोडेशा आधी तुमच्या स्मरणपेटीमध्ये चांगले विचार तुम्ही भरले पाहिजे आणि झोपण्याच्या वेळेनंतर तुम्ही काही विचार केले नाही पाहिजे. नेहमी चांगले विचार करा. आपल्याला लाभलेल्या गोष्टींबद्दल समाधान माना. तुम्ही ज्याबद्दल कृतज्ञ असायला हवं अशा अनेक गोष्टींचं स्मरण करा. तुमची पत्नी किंवा पती, तुमची मुलं, तुमचे मित्रमैत्रिणी, तुमचे आरोग्य इत्यादी इत्यादी. दिवसभरात इतरांनी केलेल्या ज्या काही चांगल्या गोष्टी तुमच्या नजरेस पडल्या होत्या त्या गोष्टींचं स्मरण करा. तुमचे छोटे छोटे विजय आणि सिद्धीचं स्मरण करा. आपण जिवंत असल्याचा आनंद आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे मिळतो त्या आठवा. 2 म्हणजे तुमच्या स्मरणपेटीमधून फक्त सकारात्मक विचार तुम्ही नक्कीच काढले पाहिजे. काही वर्षांपूर्वी शिकागोमध्ये मानसशास्त्रीय सल्लागारांच्या एका कंपनीशी माझे अगदी जवळचे संबंध होते. आता ते लोक अनेकच्या प्रकारांच्या मानसशास्त्रीय समस्या हाताळायचे. त्यात विशेष करून वैवाहिक जीवनातील
आणि इतरांशी जुळवून घेण्यासंबंधीच्या समस्या ते हाताळतात. आणि एके दिवशी दुपारच्या वेळी मी त्या कंपनीच्या प्रमुखांशी चर्चा करत होतो. विषय होता त्यांचा व्यवसाय आणि इतरांशी जुळवून घेण्यात गंभीर समस्या असलेल्या लोकांच्या बाबतीत ती वापरत असलेली तंत्र. त्यावेळेस त्यांनी एक बाब सांगितली. तुम्हाला सांगतो, लोकांनी फक्त एकच गोष्ट पाळली तर माझ्या व्यवसायाची गरज उरणार नाही. ती कोणती? मी उत्सुकतेनं विचारलं. मनातले नकारात्मक विचार भूत होऊन त्यांच्या मानगुटीवर बसण्याआधीच मग त्यांनी त्या विचारांना नायनाट करायला हवा, बस एवढंच. आम्ही ज्यांना मदत करतो त्यांच्यापैकी बहुतांश व्यक्तींच्या मनांमध्ये मानसिक भूतावळीचा भूतबंगलाच जणू असतो. आणि उदाहरणार्थ बऱ्याच वैवाहिक समस्यांमध्ये मधुचंद्रांचं भूत कार्यरत असतं. आणि विवाहित जोडप्यांपैकी एका किंवा दोघांच्याही अपेक्षेच्या तुलनेत प्रत्यक्ष मधुचंद्र तितकासा समाधानकारक होत नाही. पण ती दुःखद आठवण गाढून टाकण्यापेक्षा ती लोकं शेकडो वेळा त्यावर चर्चेवर चर्चा करत राहतात. आणि मग त्या गोष्टींचं बोध होऊन ते त्यांचे वैवाहिक संबंध यशस्वी होण्याच्या मार्गातला मोठा अडथळून होऊन बसतं. असे लोक लग्नानंतर अगदी 5 किंवा 6-10 वर्षानंतर सुद्धा आमच्याकडे येतात. अर्थातच सहसा आमच्या ग्राहकांना त्यांच्या समस्येचं मूळ कशात आहे हे कळतच नाही. त्यांच्या अडचणींचा हा स्रोत शोधून काढायचा आणि त्यांना समजावून सांगायचं आणि ती गोष्ट किती किरकोळ किती फालतू आहे हे समजावून घेण्यात त्यांना मदत करायची, हे आमचं काम. अक्षरशः कुठल्याही अप्रिय घटनेचा खूप मोठा बाऊ लोक करून घेऊ शकतात. माझा मानसशास्त्रज्ञ मित्र पुढे सांगू लागला. सर्वसाधारणपणे कामातलं अपयश, प्रेमभंग, मग एखादी फसलेली गुंतवणूक, किशोरवयीन मुलांच्या वर्तणुकीबद्दलचे असमाधान इत्यादी भूतं गाळून टाकण्यासाठी मला त्यात सतस्त्र लोकांना मदत करायची लागते. सातत्यानं आठवण करून खतपाणी घातलेला कुठलाही नकारात्मक विचार एक भयंकर मानसिक भूत बनतो. आणि हे सत्य आहे. हे भूत आत्मविश्वास खच्ची करतं आणि त्यातून मग गंभीर मानसिक समस्या उद्भवतात. आता मग कॉस्मोपॉलिटन या मासिकाच्या एका अंकातील आत्मघाताची प्रेरणाशक्ती या आपल्या लेखात ॲलाइस मल्काही यांनी एक बाब निदर्शनास आणली. आणि ते लिहितात, दरवर्षी 30,000हून जास्त अमेरिकन लोक आत्महत्या करतात आणि आणखी 1,00,000 लोक तसा प्रयत्न करतात. त्यापुढे म्हणतात, याशिवाय आणखी लाखो लोक विविध चटकन लक्षात न येईल अशा मार्गांनी स्वतःला हळूहळू संपवत असतात. अशी धक्कादायक माहिती मिळाली आहे. त्याशिवाय काही लोक अपमान, आत्मतांडण आणि यासारख्या मार्गाचा अवलंब करून शारीरिक नाही तर आत्मिक आत्महत्या करत राहतात. मग याआधी उल्लेखलेल्या मानसशास्त्रज्ञ मित्रानं त्यांच्या एका रुग्णाची गोष्ट मला सांगितली. माझ्या मित्राने या रुग्णाला मानसिक आणि आत्मिक आत्महत्या करण्यापासून परावृत्त होण्यास मदत केली होती. आणि तीच कथा त्यानं मला सांगितली. ती रुग्ण 30 ते 40 वर्षाची एक महिला होती आणि तिला 2 मुलं होती. सामान्यतः भाषेत सांगायचं तर तिला प्रचंड डिप्रेशन औद्याशीनं आलं होतं. तिच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक घटनेचंच ती वाईट अनुभव म्हणून बघत होती. तिचं शालेय जीवन, लग्न, तिचं बाळंतपण आणि जिथे जिथे राहिली होती त्या जागा, या सगळ्यांच्याच गोष्टींबाबत ती नकारात्मक विचार करत असे. मी खऱ्या अर्थानं आनंदात कधी राहिलेच नाही असं तिनं आम्ही न विचारता सांगितलं. आणि आपला भूतकाळ आपल्या ज्या स्वरूपात आठवत असतो त्याच रूपात आपलं वर्तमानही आपल्याला दिसायला लागतं. आणि या न्यायानं तिच्या वर्तमानात काळातही तिला निराश आणि अंधकारातच फक्त दिसत होता. मी तिला एक चित्र दाखवलं आणि त्यात तिला काय दिसतंय हे विचारलं. म्हणाली, जणू रात्री विजांच्या कडकडाटासह एक भयंकर वादळ होणार आहे असे या चित्रात दिसतंय. त्या चित्राचा एवढा उदासवाना अर्थ लावलेला मी तोपर्यंत ऐकला नव्हता. ते एक मोठं तैल रंगातलं चित्र होतं आणि त्याला थोडी खाली असलेला सूर्य आणि वेड्यावाकड्या खडकांची किनारपट्टी दाखवली होती. आणि ते चित्र सूर्योदय किंवा सूर्यास्त असं काही वाटू शकतं असं पद्धतीनं मोठ्या खुबीनं काढलेलं होतं. मानसशास्त्रज्ञ मित्रानं मला सांगितलं की एखाद्या व्यक्तीला यात काय दिसतं यावरून याच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज येऊ शकतो. बहुतेक लोक ते सूर्योदयाचं चित्र हे असं सांगतात, पण निराश मानसिकदृष्ट्या अस्थिर लोक बहुधा तो सूर्यास्त असल्यासारखं सांगतात. मी मानसशास्त्रज्ञ असलो तरी एखाद्या माणसाच्या स्मृतीमध्ये जे काही आधीच कोरलेले आहे ते मी बदलू शकत नाही. पण रुग्णाचं सहकार्य करेल तर त्याला त्याच्या पूर्व आयुष्याकडे एखाद्या वेगळ्या दृष्टीनं पाहण्यास मी मदत करू शकतो. आणि मग ही सर्वसाधारण उपाययोजनाच मी या स्त्रीच्या बाबतीत वापरली. आणि तिच्या भूतकाळातल्या फक्त निराशाजनक घटना आणि प्रसंग आठवण्यापेक्षा तिनं त्यातील आनंदी आणि सुखद गोष्टी आठवाव्यात यासाठी मी प्रयत्न केले. सुमारे 6 महिन्यानंतर तिच्या सुधारणा दिसायला लागली. आणि त्यावेळेस मग तिला एक स्वाध्याय दिला. तिनं आनंदी का असायला हवं याची नेमकं 3 कारणं मी रोज तिला विचार करून लिहून काढायची असं मी तिला सांगितलं. त्यानंतर पुढच्या गुरुवारी
ती माझ्या यादीबाबत तिच्याशी चर्चा करायचो. मग या प्रकारचे उपचार मी 3 महिन्यापर्यंत सुरू ठेवले. तिच्यातील सुधारणा खूपच समाधानकारक होती आणि आता या स्त्रीने तिच्या परिस्थितीशी खूपच छान जुळवून घेतलाय. तिचा पवित्रा सकारात्मक आहे आणि इतर कुणी असावेत तितकी आनंदी ती निश्चितच आहे. या स्त्रीनं तिच्या स्मरणपेटीतून नकारात्मक विचार काढणं थांबवल्यावर ती बरी होण्यास सुरुवात झाली. आता तुम्ही एक लक्षात घ्या, म्हणून तुमच्या मनामध्ये कधीही तुम्ही नैतिक विचार आणि चुकीचे विचार नाही केले पाहिजे. मग तुम्ही चांगले विचार करायला हवे आणि चांगल्या विचारांतूनच तुम्ही चांगली माणसं घडत असतात आणि चांगलं आपलं होत असतं. म्हणून तुम्ही स्वामींची जेव्हा भक्ती करता आणि स्वामींचा विजय करता आणि स्वामींचे नामस्मरण करता, तेव्हा तुम्ही सकारात्मक विचारामध्ये राहिले तर तुम्हाला नक्कीच चांगल्या गोष्टी आत्मसात करायला मिळतील आणि चांगल्या गोष्टी अनुभवायला मिळतील. म्हणून स्वामींवरचा असाच विश्वास टिकून ठेवा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुम्ही नक्कीच तुमचा विश्वास स्वामींवरच ठेवा. ही तुमच्या चरणी प्रार्थना आणि स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना, सगळ्यांना सुखी, आनंदी आणि निरोगी ठेवा. हेच मी स्वामींकडे मागतो आणि आपली रजा घेतो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.